लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा 10 सप्टेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आणि मंडळी, मालिकेमध्ये एक मोठा सस्पेन्स समोर आलाय, तो असा की मानिनी काकूची मैत्रीण आलीये कुठली तरी सुनीता नावाची, आणि तिने काव्याला बॉयफ्रेंड होता असं मानिनी ताईंना सांगितलंय. कारण काव्य आणि जीवा त्या कॅफेमध्ये बसायचे ना, तो कॅफे या सुनीताचा आहे. पण आता इथे जीवा एक्सपोज झाला नाहीये बरं का मंडळी. काय काय झालंय ते बघत राहा. सुरुवातीला काव्य आणि जीवाचं सीन त्यांनी दाखवलाय. काव्य म्हणत असते जीवाला की माझी बहीण आहेच तेवढी गुणी, तुझ्यासारखी इरिटेटिंग नाहीये. त्यावर जीवा म्हणतो बरं झालं आपल्यात काही नाहीये, नाहीतर आपला पण डिवोर्स झाला असता. मग काव्य घाबरून म्हणते आपला म्हणजे? जीवा आता मनात चाचरतो आणि विचार करतो, अरे बापरे, हिला माहिती असेल का नंदिनी आणि मी घटस्फोट घेतोय. आता या काव्याच्याही मनात येतं की जीवाला माहित असेल का मी आणि पार्थ घटस्फोट घेतोय. जीवा तोंड बंद कर असं जीवा आता मनातल्या मनात बोलतो. काव्या म्हणते जे बोलायला नको होतास ते बोलून गेलायस माझ्या समोर, का बोलू कसं बोलू हा विचार करत बसू नकोस आणि माझा वेळ घालवू नकोस. आणि हा काय म्हणालास तू मगाशी की मी माझ्या बहिणीकडनं काही शिकले नाही ना, तू तरी तुझ्या भावाकडनं काय शिकलास रे. तुझी कुठे मूर्खासारखी बडबड आणि कुठे पार्थ देशमुखांचा समजूतदारपणा आणि डिसिजन मेकिंग. जीवा तुझ्यात आणि त्यांच्यात खूप फरक आहे. जीवा म्हणतो हो 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 कळताय हा मला काव्या, तुझे टॉन्ट्स कळताय. काव्या म्हणते तुला वळले असते ना तर बरं झालं असतं ते टॉन्ट्स. जीवा म्हणतो तूही गप्प बसलीस ना तर बरं होईल काव्या आता. काव्या म्हणते तू इथून गेलास ना जीवा तर मला आनंद होईल. तर आता जीवा म्हणतो तुला कळत नाहीये का काव्या, मी इथून कसं जाऊ, माझ्या गाडीत पेट्रोल नाहीये हे किती वेळेला सांगू तुला. काव्या त्याला म्हणते ढकलत ढकलत गाडी चुकीच्या ठिकाणी पोहोचलास ना, नाही म्हणजे असाच गाडी ढकलत ढकलत बरोबर ठिकाणी पोहोचलास म्हणजे झालं. त्यावर जीवा म्हणतो अरे हो खरं की, हे लक्षातच नाही आलं माझ्या. तसंही इथे तुझे टोमणे ऐकायला कोणाला थांबायचंय, चाललोय मी इथून. आता असं म्हणून तो तिथून निघून जात असतो, पण खरं तर जाताना त्याच्या डोळ्यात पाणी आलंय. तेवढ्यात आता काव्याला नंदिनीचा फोन आलाय बरं का. या दोघांचेही डोळे पाणावलेले असतात. म्हणजे मनात आहे पण ते ओठावर येत नाहीये, आहे ती परिस्थिती स्वीकारायची अशी काहीतरी यांची अवस्था दाखवली आहे. भयंकर आहे प्रेक्षकांना हे सगळं, आणि डोक्याच्या वर आहे, समजण्याच्या पलीकडे आहे. आता लगेच ही काव्या म्हणते नंदिनी ताईचा फोन. मग जीवा थांबतो जायचा. आता ही नंदिनी तिकडनं म्हणते काय ग अगं काव्या कधीपासून येतेस तू. नंदिनी म्हणत असते काव्या अगं लवकर ये, मला आनंद निवासला जायचंय विसर्जनासाठी. नंदिनीने असं म्हटल्यावर काव्या म्हणते हो हो ताई मी येते लवकर आलेच. नंदिनी म्हणते पण लवकर ये मला विसर्जनाला जायचंय. जीवा ऐकत असतो या दोघी काय बोलताय समोरच उभं राहून. काव्या म्हणते अगं हो ताई माझ्या लक्षात आहे तुला जायचंय विसर्जनाला, मी फोन ठेवते आणि निघते बाय. पण आता काव्याची ओढणी काही केल्या निघेना. ती जोरात ओढणी ओढायचा प्रयत्न करत असते. ती गाडीच्या डिक्कीमध्ये अडकलीये ना. जीवा आता तिच्या समोर येऊन म्हणतो तुला अजूनही मदत नकोय का काव्या माझी, माणुसकी म्हणून मदत करतो. असं म्हणून आता तो लगेच त्या गाडीची डिक्की आहे ना ती उघडायला जातो, पण ती काही केल्या उघडत नसते. मग आता तो काहीतरी वेगळी ट्रिक लावतो आणि ती ट्रिक लावत असताना काव्याचा आणि त्याचा एकमेकांना हाताला हात लागतो. त्यामुळे ते दोघे एकमेकांकडे बघत असतात. मग इथे ना लग्नानंतरचा तो सॅड व्हर्जनचा जो म्युझिक आहे ना तो लावलाय, आणि जीवाने कशी बशी ती ओढणी जोरात ओढली आहे आणि ती ओढणी अल्लाद निघाली, पण निघताना ती फाटली. आता काव्या त्याच्याकडे बघत राहते आणि तो तिच्याकडे. आता जीवा आणि तिची म्हणजे काव्याची नजरेला नजर होते, पण काव्या फील ऑकवर्ड्स. आता जीवाने ती डिक्की जोरात ओढली आणि उघडली, आणि काव्याला गाडीमधली चावी पण दिली. आता हे सगळं होत असताना त्यांनी इथे गाणं ऐकवलंय. आता पटकन काव्या ती डिक्कीतली चावी काढते आणि जीवाला गाडीमधनं म्हणजे डिक्कीच्या गाडीमधनं ती किल्ली काढते आणि जीवाला म्हणते थँक्यू, तुला पेट्रोल हवं असेल तर घे जीवा असं ती म्हणते. जीवा म्हणतो नाही नको राहू दे, माझं मी बघून घेईल, तुला लगेच उसनं फेडायची गरज नाहीये. आणि तसंही मी नंदिनीला त्रास होऊ नये म्हणून तुला मदत केली आहे, कारण तुला पोहोचायला उशीर झाला असता तर तिला जायला उशीर झाला असता ना नंदिनीला, त्यामुळे मी तुला मदत केली नंदिनीला त्रास होऊ नये म्हणून. आता काव्या म्हणते हो माहितीये नंदिनीचे जीवा, तुम्हाला नंदिनीची खूप काळजी आहे म्हणूनच म्हटलं की देते तुला पेट्रोल गाडीतलं, म्हणजे पोहोचशील वेळेत माझ्या बहिणीपर्यंत. आता कशाला उगाच ऍटिट्यूड देतोयस जीवा. जीवा म्हणतो ऐक ना काव्या, अगं तुला केलंय ना मी मोकळा, आता माझ्या ऍटिट्यूड दाखवण्या न दाखवण्याने काय फरक पडणार आहे, जा तू. आता काव्या म्हणते नाही जाणार, खड्ड्यात जा. म्हणजे दोघंही एकमेकांना ऍटिट्यूड देतात आणि निघून जातात. असो,
आता काव्या तिची गाडीवर बसते आणि जीवा वैतागलेला असतो. इकडे मानिनीताईंची नेहमीप्रमाणे उगाचच काम कमी आणि बडबड जास्ती चालू आहे. पार्थ फोनवर बोलतोय, तो युग सुद्धा फोनमध्ये बिझी आहे. मानिनीताई म्हणत असतात, चला अरे जरा मदत करा रे. आता वसू आत्या आणि रम्या येतात आणि म्हणतात, मानिनी आम्ही काही मदत केली तर चालेल का? आता मानिनीताई म्हणतात, जा तिकडे दूर जाऊन बसा आणि आरती सुरू झाल्यावर मग या. आता जेव्हा या असं बोलतात मानिनीताई, तेव्हा त्यांचा अजून अपमान होतो. मग दोघी जणी त्यांच्या खोलीत निघून जातात. इकडे ही नंदिनी म्हणते, आई हा हार काढायचा का? मग मानिनीताई म्हणतात, नको ग, जाईपर्यंत बाप्पा सजले धजलेलेच पाहिजेत. मग पार्थ म्हणतो, जीवा कुठे? अजून आला नाही. मिथून काका म्हणतात, अरे तो जीवा गेला ते गेलाच. नंदिनी तू त्याला कामं सांगत जाऊ नको बाबा. त्याचं कसं आहे माहितीये का, लग्नाचे कपडे आणायला सांगितले तर तो बारशाचे कपडे आणल. हसू आलं मला त्यांच्या या बोलण्यावर. मिथून काका गंमत करत म्हणत असतात, केअरलेस बॉय तो. मग नंदिनी म्हणते, नाही काय झालं मिथून काका, विसर्जनाचं ट्रॅफिक लागलं म्हणून उशीर झाला असेल त्यांना. मानिनीताई म्हणतात, घ्या लगेच घेतली बाई नवऱ्याची बाजू. बरं फोनही घरी विसरलेत साहेब, फोनही करता येत नाही त्यांना. तेवढ्यात काव्या येते, तेव्हा मानिनीताई म्हणतात, बघा काव्या जीवाच्या आधी गेली तरी परत आली. काय ग काव्या, बाय एनी चान्स तुला जीवा दिसला का ग रस्त्यात कुठे? अगो कधीचा गेलाय तो, अजून आला नाहीये. आता काव्या लगेच म्हणते, नाही मला नाही दिसला जीवा. मग मानिनीताई म्हणतात, काय ग बरं काव्या तू विसर्जनाला येतेस ना? मग आता लगेच पार्थ म्हणतो, म्हणजे काय येणार आहेत त्या? मानिनीताई म्हणतात, जा मग छान तयार हो, साडी नेस, सुंदर दिसायचंय ना तुला. मग लगेच पार्थ म्हणतो, हा म्हणजे बाप्पा सोबत गौर सजल्यासारखी वाटेल. लगेच मानिनीताई म्हणतात, काय रे पार्थ, काय चाहटळपणा करतोयस? या बाबतीत बाबांवर गेला? नाही काहीतरी अशी वायफळ मध्ये मध्ये बडबड करत असतात तुम्ही आणि गडबड करून टाकता. मागच्या वेळेला आठवतो ना भाऊजी तुम्ही काय केलं? मिथून काका म्हणतात, हो भाऊजी ते मीच केलं. मानिनीताई म्हणतात, हा चांदीचा मूषक घेऊन गेलात आणि त्याचंही विसर्जन केलं. असं होतं बरं का प्रेक्षकांनो. आता तेवढ्यात नंदिनीला कोणाचा तरी फोन येतो. यांच्या सगळ्यांच्या गप्पा सुरू असताना मग आता नंदिनीला फोन येतोय तो जीवाचा. त्याने कुठल्या तरी माणसाची हेल्प घेऊन नंदिनीला फोन केलाय. आता तो नंदिनी फक्त हो हो म्हणताना ऐकवलीये. आणि मग नंदिनी म्हणते, अहो आई जीवांचा फोन होता कोणाच्या तरी फोनवरनं, ते सांगतायत की त्यांच्या गाडीतलं पेट्रोल संपलं म्हणून त्यांना उशीर झालाय. पार्थ म्हणतो, काय पोरगा आहे हा, कधीच ना वेळेवर पेट्रोल भरत नाही गाडीमध्ये, मग अशी फजिती होते त्याची. मग आता नंदिनी म्हणते, हो ना बघा ना आई, आता फजिती झालीच ना. मिथून काका म्हणतात, हा ना खरंच केअरलेस बॉय आहे. एक काम करतो, त्याची बाईक विकून टाकतो आणि मी छोटा मोठा उद्योग काढतो. पार्थ म्हणतो, चालेल काका तसं कर. मिथून काका म्हणतात, अरे वेळेचं काही महत्व आहे की नाही या पोराला? मानिनीताई म्हणतात, नको तुमचा बिझनेस नको, पण अगं नंदिनी तू पुढे जातेस का आनंद निवासमध्ये? तुला ट्रॅफिक लागेल बाई मिरवणुकीमुळे. नंदिनी म्हणते, हो 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 मी निघते पुढे. आता प्रत्येक जण आपापल्या कामाला गेलाय. बापरे प्रेक्षकांनो, एवढा टाइमपास करतात ना या मालिकेत. तसा आजचा एपिसोड जरा नॉर्मलच होता, पण मुख्य अट्रॅक्शन जे आहे आजच्या एपिसोडचं ते म्हणजे त्या मानिनीताईंच्या मैत्रीण. तर बघा आता काय काय घडलं. आता ही नंदिनी बाजूला घेते काव्याला आणि म्हणते, चल काव्या मी निघते आणि नीट विसर्जन कर, व्यवस्थित कर सगळं. काव्या आता गणपतीकडे बघते आणि म्हणते, ताई सगळं छान होईल ना? मग नंदिनी म्हणते, असं का बोलतेस, काही टेन्शन आहे का? बरी आहेस ना बेटा? काव्या म्हणते, आई थोडंसं टेन्शन आलंय ग मला, ठीक होईल ना सगळं? नंदिनी म्हणते, काय ग काय ठीक व्हायचंय? मानिनीताई मग या दोघींजवळ येतात आणि म्हणतात, काय ग काय झालं तुम्हाला, काही टेन्शन आहे का? काय ग बाई, बाप्पाचं विसर्जन होणार म्हणून वाईट वाटतंय का काव्या तुला? काव्या अगं येणार बाप्पा पुढच्या वर्षी. नंदिनी म्हणते, वेडी मुलगी आहे माझी बहीण. बरं रडू नकोस काव्या, आई येते मी. आणि नंदिनी फायनली निरोप घेते. आता पार्थने दही पोहे आणलेत बाप्पाच्या विसर्जनासाठी. आता तो काव्यासमोर येतो आणि म्हणतो, हे घ्या दही पोहे. पार्थ त्या काव्याच्या डोळ्यात पाणी बघतो आणि म्हणतो, काय झालं काव्या, तुमच्या डोळ्यात पाणी दिसते, तुम्हाला कोणी काही बोललं का? पार्थ आता त्याच्या आईला म्हणतो, काय ग आई, तू माझ्या बायकोला काही बोलली का? आता मानिनीताई त्याला चापट मारतात आणि म्हणतात, चल रे शहाणे, आम्ही कशाला काही बोलू? मग मिथून काका म्हणतात, अरे बाबा तुझी बायको म्हणजे फायर आहे बाबा, फायर. तिच्याशी बोलायला आम्हाला मदत लागते लोकांची, तिला कोण बोलणार आहे बाबा? हे खरं आहे बरं का प्रेक्षकांनो. आता या मानिनीताई म्हणतात, अरे बाबा पार्थ, तुझी बायको म्हणजे आधार आहे या घराचा. या घरावर काही संकट आलं तर माझी सून पदर खेचून तयार असते. आता ही ओढणी बघायला जातात मानिनीताई काव्याची, म्हणजे अचानक त्यांचा हात लागतो बोलता बोलता आणि म्हणतात, अरे बापरे
काव्याला जरा गावरं-बावरं झाल्यासारखं झालंय आता. मानिन ते म्हणतात, "अशी कशी गं फाटली ही ओढणी?" काव्या म्हणते, काकू आपल्याच दारात फाटली, बाहेर जाताना अचानक अडकून." मानिन ते म्हणतात, "बरं, बरं, हरकत नाहीये, पण पार्थला जरा संशय आला." मग मानिन ते म्हणतात, "बाई तुला काही लागलं नाही ना? जा, पटकन साडी नेस आणि तुझ्या खोलीत मी दागिने ठेवले ते घाल. गोड दिसशील हं." काव्या म्हणते, "हो, आलेच मी." आता लगेच मानिनताई पार्थला म्हणतात, "चल तिकडे, तू तिकडे चल मदत कर मला." आणि हे मिथुन काका मंजूला शोधायला जातात. इतकी गडबड दाखवतात ना प्रेक्षकांनो, असे खूप सारे कॅरेक्टर एकत्र आले ना, की भयंकर यांच्या गप्पा रंगतात आणि बघायला जास्ती छान वाटतं नाही ऐकण्यापेक्षा. पण असो, आता यांची आरती सुरू झाली आणि खूप दिवसानंतर ना मी टीव्ही स्क्रीनवर ही आरती ऐकली बघा. मला माहित नाही तुम्हाला ही आरती माहिती आहे की नाही, पण आरती अतिशय सुंदर होती. अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात ती बाप्पाची निरोप आरती आहे बघा. निरोप घेतो बाप्पा, मी चुकलो मुकलो काही त्याची क्षमा असावी. खूप छान वाटली बरं का ही आरती रॅदर आजच्या एपिसोडचं खास अट्रॅक्शन ही आरतीच होती. अगदी एकच ध्रुवपद त्यांनी ऐकवलं, पण फार सही वाटलं हे ऐकायला. कानांना खूप गोड वाटलं. तर बघा आता ही आरती संपन्न झाली आणि आरती करताना सगळे आपले एकमेकांकडे बघताना दाखवलेत आणि मग फायनली पार्थ आणि काव्याच्या हाताने आरती होते आणि पार्थ आता गणपती बाप्पा मोरया असं म्हणतो आणि प्रत्येकाला आरती देतो. तर आता काव्याला आरती देतो तो आणि मग काव्य त्याला आरती देते आणि दोघेही मनोभावे नमस्कार करतात आणि मग इकडे नंदिनी आणि जीवा यांचा विसर्जनाचा सीन त्यांनी दाखवलाय. आज ना भरपूर डायलॉग होते प्रेक्षकांनो आणि TTM मध्ये सुद्धा कधी कधी थकायला होतं हो बोलून बोलून. त्यामुळे मी जास्ती मालिकेंचा रिव्ह्यू देत नाही. उगी ना जीवापेक्षा जास्ती होऊन जातं मला. म्हणजे रिव्ह्यू कसा प्रेझेंटेबल आणि मस्त पाहिजे नाही का. उगाच आपलं फापट काहीतरी सांगायचं हे मला नाही पटत. तर मंडळी आता जीवा आणि नंदिनी मधला संवाद दाखवलाय. जीवा म्हणतो, छान झालं ना विसर्जन? नंदिनी म्हणते, हो खरंच छान झालं. बाप्पा आले आणि गेले सुद्धा. आता घरी आणि आनंद निवासमध्ये ओकोबोको वाटायला लागेल. जीवा म्हणतो, हो ना, बाप्पा आपल्या घरात असूनही किती म्हणजे खूपच अटॅचमेंट होते ग बाप्पाची. बाप्पा जाऊच नाही असं वाटत असतं. आपण जेव्हा बाप्पाच्या आगमनाच्या वेळेला गणपती बाप्पा मोरया म्हणतो तेव्हा कसा सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह असतो आणि जेव्हा बाप्पा विसर्जित होतो तेव्हा प्रत्येकाचा कंठ दाटून आलेला असतो आणि डोळे सुद्धा पाणावलेले असतात. नंदिनी म्हणते, हे तेव्हाच होतं जेव्हा जीव जडलेला असतो. हे तेव्हाच होतं जेव्हा जीव जडतो ना. जीव जडतो तेव्हाच येणाऱ्याची आस वाटते आणि जाताना मन दुखावतं. आता लगेच जीवाला असं वाटतं की ही त्याच्या बाबतीत तर बोलत नाहीये ना. पण नंदिनी बोलता बोलता शब्द फिरवते आणि म्हणते, बाप्पाच्या बाबतीत तर प्रत्येक वेळेला असं होतं. मग जीवा तिला मुद्दाम म्हणतो, असं एका व्यक्तीच्या बाबतीत दुसऱ्या व्यक्तीलाही होऊ शकतं ना. नंदिनी म्हणते, हो होऊ शकतं ना. अहो व्यक्तीच्या बाबतीत काय, प्राणी वस्तू अशा बाबतीत पण होतच की. जीव हा जडतोच जीवा. तेव्हा जीवा तिला म्हणतो, जसा तुझा जडलाय जीव. आता नंदिनी जरा टेन्शन मध्ये येते. तिला असं वाटतं तो त्याचं नाव घेतो की काय. मग लगेच जीवा म्हणतो, आनंद निवासच्या बाबतीत तुला झालंय ना तसं, तुझा जीव जडलाय ना नंदिनी आनंद निवासवर. मग नंदिनी म्हणते, तसं तुमच्या बाबतीत पण झालंय जीवा, तुमचा पण जीव जडलाय ना आनंद निवासवर. आता जीवा म्हणतो, हो खरंच ग, आता मला कळलं की तू खरं तर एक संस्था नाही चालवत, एक मोठं कुटुंब चालवतेस. म्हणजे खरंच कमाल आहे तुझी नंदिनी. हॅट्स ऑफ टू यू. म्हणजे तुझ्यामुळे मला या कुटुंबाचा भाग होता आलं, हे खरं तर माझं भाग्य आहे. पण कमाल आहे तुझी, किती छान पद्धतीने हे सगळं चालवतेस नंदिनी. खरं तर तुझं कौतुक आहे. नंदिनी म्हणते, माझ्यापेक्षा जास्ती मला तुमचं कौतुक वाटतं. नाही म्हणजे आतापर्यंत जीवा मी आनंद निवासचं सगळं एकटी करत होते, पण या वर्षी या गणेश उत्सवामध्ये तुम्ही होतात माझ्यासोबत. किती छान वाटलं जीवा मला. उत्साहात तुम्ही भाग घेतलात सगळ्या गोष्टीत. नाही सगळ्यांना मोदक करायला शिकवलेत. सगळेजण आनंदी होते तुमच्यामुळे. घरचं कार्य असल्यासारखे तुम्ही करत होते. नाही जीवा, विसर्जन करताना सुद्धा तुम्ही बरोबर वेळ गाठलीत. गाडीतलं पेट्रोल संपलेलं असताना सुद्धा तुमचं खरं कौतुक आहे. जीवा म्हणतो, चला आत्ता कुठे मला बरं वाटतंय. नाही तू माझं कौतुक करतेस नंदिनी, त्यामुळे छान वाटतंय मला. ए नंदिनी, थांब थांब थांब, हलू नकोस.
तू हल्लीस ना तर तुझ्या मनातली इच्छा उडून जाईल. नंदिनी म्हणते, काय 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 झालं तुम्हाला अचानक? जीवा म्हणतो, थांब थांब थांब, हलू नकोस. आता ते नेहमीप्रमाणे जरा फिल्मी दाखवलं त्यांनी. त्या नंदिनीच्या डोळ्याच्या खाली पापणी पडलेली असते आणि तो ती पापणी तिला काढून तिच्या हातावर ठेवतो. आता नंदिनीच्या डोळ्याची पापणी तो काढतो आणि म्हणतो, हे बघ तुझ्या डोळ्याची पापणी. आता आता हात असा कर आणि या पापणीवर म्हणजे ही पापणी अशी ठेव हातावर आणि विष माग. बघ तुझी इच्छा बरोबर पूर्ण होईल. मग नंदिनी बरं असं म्हणते आणि डोळे लावते आणि तिची इच्छा मागत असते मनातल्या मनात, देव बाप्पा सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ देत. मोठ्या माणसांचा आधार दे, लहान मुलांना पाणी दे, प्रत्येकाचं वाट्याचं सुख ज्याचं त्याला मिळू दे आणि सगळ्यात महत्वाचं या पसाऱ्यावाल्याला थोडी बुद्धी दे. असं म्हणून आता ती तिची पापणी अशी उडवते आणि डोळे उघडून बघते तर काय, जीवा गायब झालेला असतो. आता नंदिनी कावरी वावरी होते आणि इकडे तिकडे बघायला लागते. जीवा जीवा कुठे गेलात तुम्ही? असं म्हणून ती त्याला शोधायला लागते. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, या आता म्हणजे मेन जो सीन आहे ना तो आहे. आता मानिनी त्यांची मैत्रीण आली आहे बरं का, म्हणजे मानिनी ताईंनी तिला हात धरूनच आणलाय. बरं इथे ना जरा गंमत करते हा, राग मानू नका. त्या मानिनी त्यांची मैत्रीण एवढी उंच आहे आणि मानिनी ताई तिच्या समोर अगदी छोट्याशाच दिसतात. मानिनी ताई त्यांचा हात धरून आणतायत ना म्हणून ते जाणवलं. आता मानिनी ताई म्हणतात, चल ग ये सुनीता. त्या सुनीता म्हणतात, अगं बाई माझा नवरा तिथे तात्कळत बसलाय, थांब जरा मला जाऊ दे, त्यांना सांगू दे. मग मानिनी ताई म्हणतात, अगं राहू दे नवऱ्याला कधीतरी तात्कळत. मग सुनीता ताई म्हणतात, त्यांच्या मैत्रीण म्हणजे तू विक्रमला तात्कळत ठेवते तसं का? पण काय ग तुझं घर काय छान आहे, मस्त वाटतंय हा, अगदी फिल्म सेट सारखं वाटतंय तुझ्या घरात. मग या मानिनी ताई म्हणतात, अगं हो बाई नवीन घराचा गंध आहे हा. मग त्या म्हणतात, तू नवीन शिफ्ट झालीयस का या घरात? मग लगेच मानिनी ताई म्हणतात, नवीन घराचाच गंध आहे, ये ग बाई बस. आता दोघींच्या गप्पा जरा रंगलेल्या दाखवल्यात. मानिनी ताई म्हणतात, काय ग एवढं पण माहिती नाही का तुला माझ्याबद्दल? शाळेत असताना सगळं माहित होतं आपल्याला एकमेकींबद्दल. आधी अशी बिंदास आणि बेधडक होती तू हा. नाही माझ्या सगळ्या गोष्टी तूच करायचीस, माझ्या आवडीनिवडी माहित होत्या तुला, मला बुड्डीचे बाल आवडतात हे तुला माहित होतं सुनीता, आणि आज मात्र तू वेगळीच वाटतेस मला. सुनीता म्हणजे त्यांची मैत्रीण म्हणते, चल ग बोलूच नकोस मानिनी, शेवटची मीच तुला कॉन्टॅक्ट करत होते. मग लगेच मानिनी ताई म्हणतात, अच्छा हो का? मग त्या सुनीता म्हणतात, मग पार्थ जेव्हा 10वी पास झाला होता तुमच्या त्या जुन्या घरी. मानिनी ताई म्हणतात, हा पवार चाळीत का? मग लगेच त्या सुनीता ताई म्हणतात, मग आठवत नाही का तुला, मी पार्थला गिफ्ट दिली होती बॅट. मग मानिनी ताई म्हणतात, तुला माहितीये का सुनीता, दुसऱ्याच दिवशी ती बॅट आमच्या जीवाने तोडून टाकली बरं का. त्या मैदानावर दोघे जण खूप उचापती होते बरं. सुनीता ताई म्हणतात, हो ना बाई, अगं लहानपणी पाहिलं होतं पोरांना, आता तर मी ओळखणार पण नाही. मानिनी ताई उत्साहाने गप्पा मारत असतात, अगं आता तर चांगले उंच ताडमाड झालेत पोरं. काय ग सुनीता, यावं अधूनमधून मैत्रिणीच्या घरी, आज मला विसर्जनाच्या तिथे भेटली म्हणून, नाहीतर कधी गाठभेट झाली असती आपली. सुनीता ताई म्हणतात, तू मला भेटायचं म्हणतेस बाई मानिनी, पण मला श्वास घ्यायला सुद्धा वेळ नसतो. आमच्या कॅफेमध्ये खूप गर्दी असते. अगं इतकी गर्दी असते कस्टमरची, अगं लव्ह बर्ड्स तर अक्षरशः पडीकच असतात बघ, तू पण ये कधीतरी. मग मानिनी ताई म्हणतात, मी काय खरंय बाई, अगं माझा लव्ह बर्डला तर गोरेगावच्या बाहेर सुद्धा जायचं नसतं. त्याला जर म्हटलं ना मी की चला कुठे बाहेर जाऊया, अगं म्हणजे विक्रमला वेळच नसतो बघ कामाच्या गडबडीमुळे. मग त्या सुनीता म्हणतात, मग तुझ्या मुलांना आणि सुनांना पाठवत जा की, अगं जरा चेंज होतो ना. नाही तू शाळेच्या ग्रुपवर कळवलं होतं की तुझ्या पोरांचे लग्न झालेत, फोटो वगैरे टाकायची तर तुझ्याकडे पद्धतच नाहीये, पण तुझ्या सुनांची नावं तरी सांग. मग मानिनी ताई म्हणतात, अगं काव्या आणि नंदिनी. मानिनी ताई काव्या नंदिनी नाव सांगतात, तेव्हा या सुनीता म्हणतात, म्हणजे काव्या जीवाची बायको असेल आणि नंदिनी पार्थची. मग आता त्या मानिनी ताई म्हणतात, करेक्ट उलट बोललीस बाई तू. अगं बाई नंदिनी जीवाची बायको आहे आणि पार्थची बायको काव्या. आता तेवढ्या तिकडून काव्या येते बरं का शिंकत, तिच्या नाकातोंडात गुलाल गेलेला असतो. मानिनी ताई म्हणतात, काय ग बाई काव्या, अगं काय झालं? मग आता काव्या म्हणते, तुमचे सुपुत्र पार्थ देशमुख पुढच्या वर्षी लवकर या म्हणून माझ्या अंगावर गुलाल उधळत होते. सुनीता ताई म्हणतात, ही काव्या आहे का ग? मग मानिनी ताई म्हणतात, हो ही आमच्या पार्थची बायको आहे काव्या. मग आता मानिनी ताई सुनीता ताईंची ओळख करून देतात, काव्या ही सुनीता आहे बरं. मग सुनीतांना बघून काव्या म्हणते, अच्छा तुम्ही सुनीता काकू आहात, बेधडक बिंदास ना. नाही तुम्ही तुमच्या शाळेतल्या पीटी टीचरची शिट्टी वाजवली होती ना. त्या सुनीता ताई म्हणतात, काय ग बाई काव्या, अगं तुला काय माहिती एवढं सगळं? मग आता काव्या म्हणते, अहो काही नाही काकू, सहज सकाळी मानिनी काकू तुमच्याबद्दल सांगत होत्या ना.
मग मानिनताई म्हणतात, "अगं सुनीता, आजच मी तुझी आठवण काढली आणि आजच तू भेटलीस. योगायोगच आहे की. मग आता कशी वाटली माझी सून?" मानिनताई असं म्हटल्यावर सुनीता म्हणतात, "ब्युटिफुल आहे तुझी सून. पण काय गं काव्या, याआधी आपण कधी भेटलोय का गं?" आता काव्या जरा घाबरते आणि म्हणते, "नाही हो." म्हणजे आश्चर्य व्यक्त करते आणि म्हणते, "मला नाही आठवत आहे." मग आता त्या म्हणतात, "सुनीता, अगं मला ना तुला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं बघ काव्या." काव्या आता विचार करायला लागते आणि एपिसोड इथेच पूर्ण होतो. आता पुढचा प्रोमो धमाकेदार आहे. आता त्या सुनीताताई जीवाला म्हणतात, "जीवा तू किती बदललायस रे." आता पार्थ म्हणतो, "अहो मी पार्थ आहे, जीवा नाही." आता त्या सुनीताताई मानिनताईंना म्हणतात, "ज्याला मी पार्थ समजत होते तो पार्थ नाही, तिचा बॉयफ्रेंड होता गं. अगं तुझ्या सुनेचं कोणाशी तरी अफेअर आहे." असं या सुनीताताईंनी मानिनी त्यांच्या डोक्यात भरवलंय. आता मानिनीताई एरवी मोठं सुनांचं कौतुक करतात प्रेक्षकांना, पण काही आलं तर सुनांची बाजू न घेता सुनांवरती बरोबर चेकतात सगळं प्रकरण. तसंच आता मानिनीताईंचं डोकं सरकलंय आणि आता त्या काव्याला जाब विचारायला जातात, की "कोणाच्या नावाचं मंगळसूत्र घालतेस गं? माझ्या पाठच्या नावाचं, की तुझं कोणाशी अफेअर होतं?" असं काहीतरी त्या विचारतात तिला. असं प्रोमो आलाय प्रेक्षकांनो. आता बघूयात पुढे काय काय घडतंय. जरा कन्फ्युजिंग आहे. एवढे कॅरेक्टर दाखवतात ना मालिकेत प्रेक्षकांनो, की सांगायला पण गडबड होते हो. तर असो, असा होता आजचा लग्नानंतरचा रिव्ह्यू. तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. उद्या भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.